चला विद्यार्थी मित्रांनो, आपण एकदा आज पुन्हा व्याकरण विषयाकडे वळूया। आपण नाम हे शिकलेलो आहोत, पण नाम शिकत असताना एक प्रश्न पडतो की धर्मवाचक नाम आणि धर्मीवाचक नाम यातील फरक कसा ओळखावा ते आपण आज थोडक्यात बघणार आहोत। तर नामाचे 3 प्रकार जर आपण पाहिले तर सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम। यामध्ये सामान्य नाम म्हणजे जातीवाचक, विशेष नाम म्हणजे व्यक्तिवाचक आणि भाववाचक नाम याला म्हणतात धर्मवाचक नाम। आता धर्मवाचक नाम आणि धर्मीवाचक नाम या दोघांचा जर आपण विचार केला तर धर्मवाचक नाम म्हणजेच भाववाचक नाम, हे सहसा लक्षात येत नाही। आणि धर्मीवाचक नाम मग जिथे ज्याच्यामध्ये भाव निर्माण होतो त्याला धर्मीवाचक नाम असं म्हणतात। म्हणजे कुठल्या तरी नामामध्ये भाव निर्माण होतो तो। आता आपण ते उदाहरणाच्या मार्फत बघूया जेणेकरून तुम्हाला लवकर लक्षात येईल। उदाहरणार्थ आपण घेतलं की राजामध्ये प्रामाणिकपणा हा गुण आहे। आता आपण लक्षात घ्यायचं आहे की राजामध्ये हा गुण आहे। मग राजा ज्याच्यामध्ये हा गुण वसतो म्हणजे भाव ज्या नामामध्ये वसतो। आता प्रामाणिकपणा हा जो गुण आहे हा राजामध्ये आहे, मग राजा हे नाम आहे। मग नामामध्ये जो भाव वसतो तो आहे प्रामाणिकपणा आणि मग प्रामाणिकपणा हा झाला तुमचा धर्मवाचक नाम। हा झाला तुमचा धर्मवाचक नाम। म्हणजे इतकं सोपं आहे। आणखी एक उदाहरण घेऊ। नम्रता हा राजूचा चांगला गुण आहे। आता या वाक्यामध्ये नाम आलेलं आहे राजू आणि राजूचा भाव आहे नम्रता। म्हणजे राजू हा नाम आहे आणि त्याचा भाव आहे नम्रता। म्हणजे भाववाचक नाम याच्यामध्ये कोणतं आलंय? नम्रता आलेलं आहे। आणि नम्रता हे भाववाचक नाम आलंय याचा अर्थ याला आपण धर्मवाचक नाम म्हणतो आणि राजू याला आपण धर्मीवाचक नाम म्हणतो। इतकं सोपं आहे धर्मवाचक नाम आणि धर्मीवाचक नाम या दोघांमधला फरक। तर आज हा छोटासा व्हिडिओ आपल्या सगळ्यांना आवडलाच असेल आणि मी जे सांगितलेलं आहे ते तुमच्या सहज लक्षात आलं असेल। असे छोटे छोटे व्हिडिओ आपण बघूयात पुन्हा एकदा कुमावत मॅडम मराठी व्याकरण या चॅनलवर। धन्यवाद।